राजमाता जिजाऊ मां साहेब की जयंती के अवसर पर सोलापुर जिले के पानगांव स्थित प्राथमिक स्वास्थ्य केंद्र को व्हील चेयर भेंट करने का एक सराहनीय सामाजिक उपक्रम महाराष्ट्र बागवान वर्किंग कमेटी और बागवान सोशल फाउंडेशन बार्शी के संयुक्त तत्वाधान में संपन्न हुआ। ये कार्यक्रम 12 जनवरी को उत्साहपूर्ण वातावरण में आयोजित किया गया। कार्यक्रम की अध्यक्षता सेवानिवृत्त पुलिस निरीक्षक भाऊ साहेब आंधलकर ने की। वहीं प्रमुख अतिथि के रूप में महाराष्ट्र बागवान वर्किंग कमेटी के संस्थापक अध्यक्ष डॉक्टर शरीफ बागवान, पानगांव के सरपंच जय सिंह देशमुख, प्राथमिक स्वास्थ्य केंद्र के वैद्यकीय अधिकारी डॉक्टर महेश पाटिल उपस्थित थे। इसके अलावा पिंटू नाइकवाड़ी, प्रकाश कानगुड़े, इब्राहिम कांजी, जुबेर भाई, यल शिकर, हाजी मुस्ताक भाई मोहोलरकर सहित अनेक गणमान्य व्यक्तियों ने अपनी उपस्थिति दर्ज कराई। गांव के इमरान बागवान, शारिक बागवान, सुल्तान मुजावर, सलमान मुजावर, रईस बागवान, बागवान समाज के अध्यक्ष इस्लाम भाई, पैच इस्माइल भाई बागवान भी इस अवसर पर उपस्थित रहे। व्हीलचेयर के लोकार्पण के समय मान्यवरों ने अपने विचार व्यक्त किए। डॉक्टर शरीफ बागवान ने कहा कि मरीजों को सुगम, सुरक्षित और मानवीय उपचार सुविधा उपलब्ध कराने के लिए ऐसी मूलभूत सुविधाएं अत्यंत आवश्यक हैं। उन्होंने समाज के दानशूर नागरिकों और सामाजिक संस्थाओं से आगे आकर स्वास्थ्य संस्थानों को आवश्यक संसाधन उपलब्ध कराने का आह्वान किया। अध्यक्षीय भाषण में भाऊ साहेब आधनकर ने राजमाता जिजाऊ जयंती के पावन अवसर पर इस उपक्रम के लिए महाराष्ट्र बागवान वर्किंग कमेटी और बागवान सोशल फाउंडेशन बार्शी की भूरी भूरी प्रशंसा की। उन्होंने कहा कि समाज को प्रेरणा देने वाले और मरीजों को प्रत्यक्ष सहायता पहुंचाने वाले ऐसे कार्य निरंतर होते रहने चाहिए। पानगांव के सरपंच जय सिंह देशमुख ने भी अपने मनोगत में दोनों संस्थाओं की सराहना करते हुए प्राथमिक स्वास्थ्य केंद्र को व्हीलचेयर प्रदान कर मरीजों की सुविधा के लिए सहयोग देने पर आभार व्यक्त किया और शुभकामनाएं दी। कार्यक्रम के अंत में पानगांव प्राथमिक स्वास्थ्य केंद्र के बाबू यादव ने सभी उपस्थित मान्यवरों और सहयोगकर्ताओं का आभार प्रकट किया। ये उपक्रम राजमाता जिजाऊ के सामाजिक और लोक कल्याणकारी विचारों के अनुरूप रहा तथा स्वास्थ्य केंद्र के क्षेत्र में सामाजिक प्रतिबद्धता का एक प्रेरणादायी उदाहरण बना। ऐसा उपस्थित जनों ने मत व्यक्त किया। आज राजमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्त त्यांच्या चरणी मी वंदन करतो। आज बागवान फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांचे सर्वसर्वा डॉक्टर शरीफ भाई बागवान साहेब, त्याचप्रमाणे आपल्या गावचं भूषण नंदाकाका देशमुख, उपसरपंच, सरपंच, उपसरपंच सगळे बागवान जुबेर भाई, इब्राहिम भाई, बाकीचे सर्वच मंडळी आणि आमचे पिंटू नायकवाडी सर, मी कालपासून त्यांच्याबद्दलची किंवा जुबेरबाई बागवान फाउंडेशनच्या माध्यमातून, स्टार फाउंडेशनच्या माध्यमातून आणि अजून कुठले चांगला आहे उडान फाउंडेशन, या अजून फाउंडेशन असतील, परंतु मुस्लिम बांधवांनी या ठिकाणी बार्शीच्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये इतकं महत्वाचं काम केलंय। मला या पीएससी ची सुद्धा आठवण येते। योग्य ठिकाणी बागवान साहेब तुम्ही ही काय म्हणतात भेटवस्तू तुम्ही दिलेली आहे राजमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्त, की या पीएससी मध्ये अनेक लोकांना जीवदान देण्याचं काम या ठिकाणी। रेमडेसिवीर इंजेक्शन, लसीचं इंजेक्शन त्यावेळेला घेताना नंबर लागायचे, आमच्यामध्ये घोडाचल लागायची, त्यामध्ये प्रत्येकाला वाटायचं की माझा किंवा माझ्या कुटुंबातलं कोणी सगळं वाचले पाहिजे। त्यावेळेला सगळे डॉक्टर्स मंडळी, नर्सेस किंवा बाकीची मंडळी, आमचा पिंटू तर सगळ्याच्या पुढं या ठिकाणी होता आणि त्याला ते नंबर्स लावून त्या ठिकाणी इंजेक्शन दिले जायचे आणि लोकांचे जीव वाचवायचे। कोरोनाच्या महाभयंकर संकटामध्ये या ठिकाणी आमचे इब्राहिम भाई काजी आणि स्टार फाउंडेशनचे सगळे आमचे मुस्लिम बांधव रात्र जागून 200 लिटर मालेगाव काढा तयार करायचे। प्रत्येक गाव 138 गाव वैरांमध्ये सुद्धा त्या ठिकाणी वाटप, प्रत्येक ठिकाणी वाटप, प्रत्येकाला कोरोना होऊ नये तो जात धर्म भेद न पाहता या ठिकाणी तुम्ही आम्ही प्रत्येकाचं एकमेकाला आपलं ब्लड चालतंय, इथं जातीपातीचे काही शिक्का मारून देवाने पाठवलेलं नाही, परंतु या ठिकाणी आपण सगळे एक आहोत, एका आईची लेकरं आहोत। हा, या देशाचा जो दुश्मन असेल तो आपला दुश्मन असणारच आहे, तो प्रश्न कुठल्याही जातीचा तो प्रश्न आहे। गुन्हेगाराला मुळात जातच नसते, गुन्हेगार
त्यामुळे त्या जातीपातीमध्ये वाटण्याचं काम राजकारणी मंडळी करू शकतात, परंतु तुम्ही आम्ही गावामध्ये खेड्यामध्ये पाहतो की एका ताटामध्ये आपण जेवणारी माणसं असतो आणि त्या पद्धतीने या ठिकाणी बागवान फाउंडेशनचं काम, जुबेरबाईचं तर मी बऱ्याच दिवसापासून त्यांचं कौतुक अन्नदानाच्या बाबतीत असेल, आपल्याकडे सुद्धा अन्नदान करताना तिथं तांदूळ देऊन असेल, डाळ द्यायची असेल, बाकीचे तेलाचे डबे असतील, हे सगळ्यांनी पुरवलेले आहेत त्या अन्नछत्राला. 7.5 क्विंटल तांदळाचा भात रोज शिजायचा ही चेष्टा नव्हती नंदा काका. त्यावेळेला एवढं काम सगळ्यांनी वाटून घेतलं त्या ठिकाणी सगळ्याच बाबतीमध्ये. आणि कधी कोरोना आपल्याला आज मुलं बाळा आई वडील आपल्या घरी असतात, बायकापूर असतात, कधी इब्राहिमभाई किंवा बाकी जुबेरबाई किंवा बाकीच्या सगळ्यांना किंवा आम्हाला पिंटूला कुणाला वाटलं नाही की आम्हाला कोरोना झाला तर काय होईल. आम्हाला बाहेर झाला ना, आम्ही घरी गेल्यावरती माझ्या कुटुंबाने काय केलं, पण आम्ही मास्क न लावता सुद्धा त्यावेळेला काम केलं. आता ह्या बाबतीमध्ये ह्या PSC ला हे व्हीलचेअर देत असताना या ठिकाणी अत्यंत महत्वाचा जो उद्देश आहे, मगाच बागवान साहेबांनी सांगितलं, डॉक्टर साहेबांनी, की इतर संस्थांनी सुद्धा हे पाहून काम केलं पाहिजे. आम्ही कधी कधी लाईव्ह टाकलं तर कधी कधी लोकांना वाटतं सारखं ते अन्नछत्र आहे. आज 6 मार्च 2018 सालापासून म्हणजे 8 वर्ष झाली. या 6 मार्चला 8 वर्ष कंप्लीट होऊन 9व्या वर्षात आपण पदार्पण करतोय राजमाता इंदुताई आंबेडकर अन्नछत्राच्या माध्यमातून. ही थोडी त्याची कृपा आहे. वर अल्लाह असेल, काय परमेश्वर असेल, भगवान असेल, ईसा, कोण, प्रत्येक जाती धर्माप्रमाणे आपण जो पाहतो ती कुठली तरी एक आदर्श शक्ती आहे. ती शक्ती ह्या जगाला चालवते आणि त्या शक्तीच्या दृष्टिकोनात आपण इथं खाली काय म्हणतात त्याला काम करतो. आपापलं काम करून आपल्याला प्रत्येकाला निघायचं आहे. इथं कुणी कायमचं राहायला आलेलं नाही, परंतु आहे तोपर्यंत हे जे काम आज चाललेलं बागवान कमिटी मार्फत मी आता ओळख करून माझी पाठ झाली. आता बाकीचं ओळखत असताना फोन आला आणि PSCचं नाव ऐकल्यावर मला माझी मनात बातचीत काय आमची इथे काय